तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरात संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार या एकनाथ शिंदेंच्या 2 शिलेदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पालकमंत्री पदावरती 5 वर्ष आपणच राहणार असं म्हणत शिरसाटांनी अब्दुल सत्तारांना डिवचलंय। त्याचबरोबर अब्दुल सत्तारांवरती त्यांनी आरोपांच्या फैरी डागल्यात। आता या 2 शिलेदारांमध्ये समेट घडवण्याचं एक मोठं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर असेल। 2.5 वर्ष राहिलं हे राहिलं ते राहिलं। अरे संजय शिरसाट काय चमत्कार करायचा मला कळतो ना तेवढा। 5 वर्ष राहील मी, चिंता करू नका। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याच पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर साधलेला हा निशाणा। संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंचे शिलेदार। या शिलेदारांमध्येच कलगीतुरा रंगलाय। संजय शिरसाट आता पालकमंत्री झाल्यानं त्यांनी आता उघड अब्दुल सत्तार यांना डिवचायला सुरुवात केली आहे। पालकमंत्री झाल्यावर तुम्हाला एक सांगतो, आपण शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत। हे किती दिवस राहिलं, कधी जाईल, 2.5 वर्ष राहिलं हे राहिलं ते राहिलं। अरे संजय शिरसाट काय चमत्कार करायचा मला कळतो ना तेवढा। 5 वर्ष राहील मी, चिंता करू नका। संजय शिरसाट यांनी थेट अब्दुल सत्तार यांनी मला निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला। रावसाहेब दानवेंची कन्या संजना जाधव यांनाही पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला। कसली गोमी आहे, कसली मस्ती आहे। जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं मी दाखवून देतो तुम्हाला। बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे नव्हते, पडली पाहिजे म्हणतात एका महिलेसाठी। अरे बांगड्या भराना चाल्या हो, कशाला राजकारण करता। अब्दुल सत्तार मुळात आक्रमक नेते, त्यात स्वपक्षीय संजय शिरसाटांनी त्यांना डिवचलं, पण सध्या त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा पवित्रा घेतलाय। दरम्यान संजय शिरसाट पालकमंत्री म्हणून काही करू शकणार नाहीत असा पलटवार अंबादास दानवेंनी केलाय। हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगरकर आहेत। संजय शिरसाट म्हणजे नॉन रेसिडेन्शियल, मागच्या जवळपास 15 वर्षापासून ते 15 काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते। बाकी 5 दिवस तर ते मुंबईतच राहतात, आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहेत ते। संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंचे दोन्ही आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये कसा समेट घडवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।